आमचा जो आहे वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराच्या सभा या सुरुवात झाल्यात। काही ठिकाणी प्रचाराच्या सभा आहेत, काही ठिकाणी मिरवणुका ज्या निघतात आहेत त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। उद्या अकोल्यामध्ये मुस्लिम समाजाची मिरवणूक जी निघते त्याला असणारा सहभाग आहे। 2 तारखेला लातूरला सभा आहे, त्याच्याचबरोबर 7 तारखेला साताऱ्याला आहे आणि 11 तारखेला बीडला आहे। 28ला असणारा सटाण्याला सभा आहे। तेव्हा एकंदरीत निवडणुकीचे असणारे वारे आता वाहायला लागले आणि त्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी प्रचाराच्या सभा आम्ही असणारा आयोजित करतो आहोत। याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सुद्धा निवडणुका वर्षभराच्या कालावधीमध्ये लवकर झाल्या नाही तर होणार आहेत। तर त्याच्यामध्ये बेरोजगारांचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती नेमका तोडगा काय काढता येईल हा त्याच्यातला भाग आहे। दुसरं जे आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या MIDC उभ्या राहिल्यात त्या MIDC मध्ये स्थानिक माणसाला प्राधान्य देण्यापेक्षा बाहेरचा जो इंडस्ट्रियलिस्ट आला त्यालाच जागा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तर ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत लहान लहान उद्योगामार्फत एंटरप्रेन्युअर कशा रीतीने उभा करता येईल याचा एक आराखडा आम्ही असणारा मांडणार आहोत। त्याच्याचबरोबर शेती आणि शेतीवरची असणारा जो उत्पन्न घेणारा शेतकरी आहे त्याची आपल्याला असणारा मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून पिळवणूक केल्या जाते किंवा पडेल भावामध्ये त्याचा असणारा माल विकत घेतला जातो। शेतकऱ्यांचे अनेक नेते आहेत, मी नाकारत नाही, परंतु मी ह्यांना शेतकऱ्यांच्या नेत्याच्या ऐवजी ते इथल्या भांडवलदारांचे व्यापारी आहेत। म्हणजे प्रक्रिया जी होते शेतीच्या मालावरची जी प्रक्रिया होते त्या प्रक्रियेचे असणारे हे नेते आहेत, हे शेतकऱ्यांचे नेते नाहीत। आणि म्हणून शेतीवरती जे काही उत्पन्न होतं आहे, आपल्याकडे साधं उदाहरण आत्ता असणारं टमाट्याचं उदाहरण आहे। बाजारामध्ये टमाटाला भाव पडला, 1.5 महिन्यानंतर भाव एवढा आकाशाला गेला की विचारायला सोय नाही आणि परदेशातून कुठूनही टमाटा आला नाही, पण तरीही भाव पुन्हा कोसळलेत अशी असणारी परिस्थिती आहे। तर हे इथले राज्यकर्तेच व्यापारी आहेत आणि राज्यकर्तेच व्यापारी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशी परिस्थिती आहे। त्याच्यावरचा नेमका तोडगा काय, तो तोडगा या सगळ्या प्रचार सभेमध्ये आम्ही असं त्या ठिकाणी मांडणार आहोत। आमचा हा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे, आपण सगळ्यांनी साथ दिली तर धर्म आणि जात याच्यावरती जे राजकारण अडकवून ठेवलेलं आहे त्या राजकारणातून सामान्य जनतेला बाहेर काढण्यासाठी
त्या विधानसभेमध्ये जात आणि धर्म हा काही चर्चेला जात नाही, तर जात आणि धर्म हा व्यक्तिगत बाब आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्या विधानसभेमध्ये जी चर्चा होते ती म्हणजे GST मधून आणि इतर सगळ्या उत्पादनातून 5.5 लाख कोटी जे महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये येतात, त्या 5.5 लाख तिजोरीला जमा झालेल्या निधीचं नियोजन कसं करायचं याची चर्चा त्या ठिकाणी असणार होते. आणि तेच नियोजन बेरोजगारी, शेतीवरती अवलंबून असणारा शेतकरी आणि खड्डे रस्त्यात की रस्त्यात खड्डे अशी जी चर्चा आपण ऐकतोय, ते नियोजन जर असताना व्यवस्थित झालं तर आपल्याला किती फॅक्टऱ्या आल्या याची चर्चा न करता किंवा इथं असणारं राज्याचं उत्पन्न किती झालं ह्याच्यावरती चर्चा न करता बेसिक गोष्टी ज्या आहेत सर्वसामान्य माणसाच्या, स्वच्छ पाणी, राहण्यासाठी घर, त्याला असणारं शिक्षण, हे त्याच्या आवडीचं आणि त्याच्याचबरोबर त्याच्या ऐपतीचं, ह्या ज्या त्याच्या मूलभूत गरजा आहेत, या मूलभूत गरजांवरतीच आम्ही असणारं आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी जसं म्हणालो की आपण असणारं साथ दिली तर आपण धर्म आणि जात, धर्म हा काय माणूस सोडणार नाही, तेव्हा मुसलमानांची भीती बाळगण्याची काही गरज नाही. त्याच्याचबरोबर जात ही माणसाने सोडल्याशिवाय जाणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा त्याच्या व्यतिरिक्त असणारं हे जे राजकारण आहे, त्या राजकारणाचा भाग मी असणारा अत्यंत महत्त्वाचा मानतोय. किंवा आत्ता आपण बघितलं असेल की देशाच्या पंतप्रधान आणि त्यांचं असणारं परदेशी धोरण हे आता एका वेगळ्या दिशेने चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे. उंची गाठण्याच्या ऐवजी ते आता टेररिझमच्या भाषेमध्ये चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे. ती देशाला धोकादायक असं मी त्या ठिकाणी मानतोय. भूमिका केंद्र सरकारने घेण्याच्या ऐवजी कॅनडामध्ये किती विद्यार्थी शिक्षणासाठी गेलेले आहेत, त्यांच्या भवितव्याचा विचार करून असणारं आपलं धोरण आखलं पाहिजे. किंवा धोरण आखायचं असेल तर हा जो विद्यार्थी शिकण्यासाठी गेलेला आहे, त्याच्या युक्रेनच्या विद्यार्थ्यासारखी हालत होणार नाही या दृष्टीने असणारं त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आपण असणारा गरीब श्रीमंत असं करत नाही, पण दुर्दैवाने गरिबांचे विद्यार्थी हे असणारे युक्रेनला गेले नाहीत, गरिबांचे विद्यार्थी हे कॅनडाला गेले नाहीत, श्रीमंताचीच माणसं हे असणाऱ्या कॅनडाला गेलेत, सवर्णांचेच विद्यार्थी हे असणाऱ्या कॅनडाला गेलेत. आणि ह्याच सवर्णाने हे सरकार, मोदींचं असणारं सरकार आणलेलं आहे की जे त्यांनाच, ज्याला आपल्याला म्हणतो की आपलाच दांडू आपल्याच गोत्यात असं आलेली अवस्था आपल्याला त्या ठिकाणी दिसते. त्याच्यामुळे याच्यावरती विचारविनिमय झाला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. माझं निवेदन आता संपलं. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा. हे तुम्ही खरगेला विचारा, मला मी थोडी खरगे आहे. मी तेच विचारलं, खरगेंना विचारा, मला थोडी विचारताय. मला काय माहिती, ते तुम्ही खरगेला विचारा ना. कोणी, आम्हाला काय विचारण्याची गरज आहे.
आम्हाला नाही विचारण्याची गरज आहे. त्यांना घ्यायचं आहे, त्यांना जुळवायचं असेल तर त्यांनी जुळलं पाहिजे, नसेल जुळवायचं असेल तर नाही जुळणार. जबरदस्तीने कोणाशी लग्न होत नाही ना. रिस्पॉन्स दिला नाही हे खरं आहे. जबरदस्तीने लग्न केलं तर टिकतं का? ते ॲसिडवरती जातं मग. पण आमचा आउटपुट ते त्या दिवशी उद्धव ठाकरेंनी सांगितलं ना की आमचा युती आहे म्हणून. आता त्यांचं असणारं जे आहे ते चाललेलं आहे तिथे. निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली असं तुम्ही म्हणता. हो. तर मग कशा पद्धतीने करता, म्हणजे शिवसेनेसोबत युती गृहीत धरून तुमचा प्रचार आमचा असणारं आता ते तर गही धरूनच आमचा चाललेला आहे. पण मग अशा काही ठराविक तुम्ही जागा ठरवल्या त्या ठिकाणी फोकस करताय? ते आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर फोकस करणार आहोत. शिवसेनेला कसं त्याच्यामध्ये? आम्ही थोडी आम्ही फक्त आमची पक्षाची भूमिका मांडतोय. आम्ही थोडी म्हणतो की या उमेदवाराला मतदान द्या. पण शिवसेनेसोबतची युती फक्त मुंबईपुरतीच राहणार आहे का विधानसभेसाठी वर्कआउट करेल? ती महाराष्ट्र लोकसभेसाठी तरी सर्वीकडे आहे. महानगरपालिका मुंबई आणि लोकसभा एक एक पायरी जाणार होता. मी एकदम खायला आम्हाला आचीर्ण होईल ते जरा. कॅनडाच्या मुद्द्यावर तुम्ही जे बोलले, तर भारताला कुठंतरी टेररिझमच्या नजरेतून तुम्ही पाहताय का भारतीय व्यवस्थेला? कॅनडा मी भारतीय व्यवस्थेला म्हणत नाही. इथल्या पंतप्रधानांनी जे काही केलं आहे ते परदेशी देश जे आहेत ते टेररिस्टच्या नजरेतून आता बघायला लागलेत अशी परिस्थिती आहे. का त्यांनी ॲक्यूजच केलेलं आहे की शासनानेच मारलेला आहे. आता तर मोदी काहीच बोलत नाही आहे. मोनी बाबा आपला काहीच बोलत नाही. त्याच्यामुळे असं बाहेरचं जे सांगतं आहे त्याच्यावर त्यालाच विश्वास ठेवावा लागतो आहे. मोनी बाबाने बोलावं ना. पण भारतात सुद्धा देशातल्या सगळ्या एजन्सीची बैठक झाली, त्याच्यामध्ये रॉ असेल, IB असेल, या सगळ्यांची बैठक झाली. जे काही घडलं ते त्याला देशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं बघता? कारण अशा कारवाया काय फक्त भारत करत आहे, प्रत्येक देश दुसऱ्या देशामध्ये जाऊन करतो? प्रश्न असं आहे त्याच्यामध्ये करतात की न करतात ह्याची मला माहीत नाही आहे. पण मी एवढं असं म्हणेन की दोन प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये. एक तर तुम्हाला इंग्रजीमध्ये ते सांगतो विल टू डू इट आणि नीड टू डू इट. म्हणजे तुम्हाला ते करण्याचं विल पाहिजे आणि तेवढी असणारी गरज पाहिजे. या दोन गोष्टी आहेत. माझं म्हणणं असं आहे की ह्या दोन्ही गोष्टी फुलफिल करतात का, आणि त्या करत असतील तर मोदींनी भारतीय नागरिकांना ॲड्रेस करावं की या कारणामुळे आम्हाला करणं भाग झालं की आम्ही असं केलंच नाही हे पंतप्रधानांनी सांगावं ना. पण पाकिस्तानमध्ये खलिस्तान मुवमेंटचे आता नेटवर्क वाढत आहे. तिथले पाकिस्तानी सरकार सुद्धा त्याला मदत करते. माझं म्हणणं असं आहे की 56 इंचाची छाती 24 इंचाची झालेली आहे. आज पाकिस्तान असणारं ॲक्सेस ऑफ इव्हल असं जर असेल तर घुसा ना आतमध्ये. आज त्याची लढण्याची ताकद नाही आहे. तुम्ही का आज मोदीने भूमिका घेतली की आम्ही फायरिंग करणार नाही, आम्ही त्याच्यावरती अटॅक करणार नाही, आम्ही धडकाळ करणार नाही. 56 इंचाची छाती 24 इंचाची झालेली आहे. आज इंदिरा गांधी असती तर तिने जसा बांगलादेश वेगळा केला तसं तिने पाकिस्तानचे 4 तुकडे करून मोकळी झाली असती. त्यांनी मोदींनी असणारे इंदिरा गांधीचे गट्स दाखवावेत ना. आज कंगाल देश तुमच्यावरती गोळ्या चालवतोय आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमचे सोल्जर्स मरतात आहेत, कर्नल मरतोय आणि हे उघड्या डोळ्याने बघायचं. म्हणून म्हणतोय 56 इंचाची छाती ही 24 इंचाची झाली आहे. इलेक्शनपर्यंत ती 20 इंचाचीच होऊन जाईल अशी परिस्थिती आहे. इलेक्शनमध्ये प्रत्यक्षात परिस्थिती कशी असेल? मी अगोदरही म्हणालो की दिवाळीनंतर इथे असणारा कत्तल की रात होईल अशी असणारी परिस्थिती आहे. पूर्णपणे आरागत माजलेली असेल. या देशामध्ये इलेक्शनच्या अगोदर जी परिस्थिती झाली नाही ती परिस्थिती इथं होण्याची शक्यता आहे. मणिपूर तर आहेच, आपल्यासमोर दिसतंय. गोधरा हे मणिपूरमध्ये आपल्याला होताना दिसलं. आता असणारा पूर्ण देश गोधरा आणि मणिपूर होण्याच्या मार्गावरती आहे. मी इथल्या भारतीयांना फक्त आव्हान करणार आहे की जी काही इनपुट्स आमच्याकडे होते त्यावेळेस आम्ही असणारा 5 महत्त्वाची हिंदू मंदिरं जी आहेत ती मिलिटरीच्या ताब्यामध्ये द्यावी. काही जणांनी कारवाई करण्याचा आता असणारा थांबवलेला आहे.
तशाच रीतीने इथल्या असणाऱ्या भारतीयांना माझा आग्रह राहणार आहे की कितीही पेटवण्याचा प्रयत्न केला, कितीही स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, मतदान होईपर्यंत सगळ्यांनी शांतता राखा असं आव्हान मी या ठिकाणी करतो आहे. जे काही 10-12 डोकी सनातन धर्माचं प्रचारक करणारी जी आहेत त्यांच्या प्रचाराला अजिबात बळी पडू नका असं आव्हान मी भारतीयांना करतो आहे. आरक्षणावरून पण काही परिस्थिती चिंताजनक बनू शकते का महाराष्ट्रात? धनगर आरक्षणाला बसलेत, गरीब मराठा सुद्धा आरक्षणाला बसलेला आहे. ओबीसी यांची आत्तापासूनच भूमिका आहे की आमच्यामध्ये इतर कोणीच नको अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा स्फोटक होते तर कुठेतरी त्याच्यावरती ठिणगी पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल असं मी कुठल्याही मुद्द्यावरनं ठिणगी होऊ शकते. त्याच्यामुळे शांतता लोकांनी राखावी हे आव्हान मी करतो. राज्य सरकार ना मराठ्यांना ठोस काही सांगते, त्यांना दिवसाचा वेळ देते. धनगर आरक्षण सोडलं, त्यांना 50 दिवसाचा वेळ दिला. यांना फक्त वेळ 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 देत बसता. याच्यातून काही साधक बाधक कायद्याचे अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं? दिवाळी किती दिवसानंतर आहे? दिवस 30-35 झाले ना, 40-50 दिवस आले ना. कब आहे दिवाळी म्हणायचं? कब आहे दिवाळी? लोकसभेचा जो मुद्दा आहे तर तुमच्यासाठीचाच हा प्रश्न आहे की तुमच्या किती जागांवरती महत्त्वाची ताकद आहे ज्या ठिकाणावरून तुमची लोकसभा 48 त्यातल्या त्यात काही वर्गवारीनुसार 1, 2, 3 क्रमांकावर आणि तिथं कसं काम सुरू आहे? ते माझं म्हणणं असं आहे की सगळेजण वेगवेगळे लढणार असतील तर आम्ही 48 जागेंवरती अत्यंत स्ट्रॉंग कॅन्डिडेट पोझिशनमध्ये आहोत. तुम्ही स्वतः कुठून उभं राहणार आहात यावेळेला? इलेक्शन कमिशननी 2च ठिकाणी लढवण्याची इजाजत दिलेली. त्याच्यामुळे 2पैकी 1 तर मी जाहीरच केलं, अकोला मी लढणारच आहे. तुम्ही जसं म्हणताय की अराजकता मानते, आता पंकजा मुंडेंनी पोस्टर केलं की तिला मराठी असल्यामुळं तिला घर द्यायला नकार दिला. म्हणजे एवढी मोठी राजकारणी मागच्या वेळेस तिला घर नाकारलं जातं. ही प्रांतवार अराजकता आहे ना. माझं म्हणणं असं आहे की आत इथल्या हा जो प्रांतवाद आहे, आपण जातीवाद केला, आपण धर्मवाद केला, तिथे आपण असं फर्म भूमिका घेतली नाही. ज्यावेळेस आपल्या दाराशी आलं त्यावेळेस आपण प्रांतवाद करायला लागलेलो आहोत. तेव्हा कुठल्याही वादाला मी थारा देणार नाही. ना धर्मवादाला थारा देईन, ना जातवादाला थारा देईन. हे जोपर्यंत आम्ही भूमिका घेत नाही तोपर्यंत इथला असणारा प्रांतवादाची भूमिका राहणार आणि जाणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दादा, तुम्ही असं म्हणताय की जातीमध्ये सगळ्यांना अडकून ठेवलं राजकारण्यांनी, मग आता आणि धर्मामध्ये हे सांगणार कोण? राजकारणी नेत्यांची जनता. आम्ही असणारा बसलोय सांगायला. जेवढं आम्हाला असणारं प्रबोधन करता येईल तेवढं प्रबोधन आम्ही असणारं करतो आहोत. हे असणारं तुम्ही जेवढे मुख्यमंत्री झाले ना त्यांना असणारं विचारा. झालेले एकच सगळेच मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या भूमीमधले आहेत, मराठी बोलणारे आहेत. ते असणारं सर्व त्या ठिकाणी असणारं बरेचसे सरंजामशाही मराठ्यांमधले होते. तुम्ही आता त्यांनाच विचारलं पाहिजे की तुम्ही असणारा मुंबईमध्ये मराठी माणूस थांबण्यासाठी तुम्ही काय केलं, किंवा मी असणारा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईतली ही जी घटलेली संख्या मराठी माणसाची आहे त्यावेळेस एक प्रस्ताव मांडला होता आणि तो म्हणजे परळ, लो परळ त्या बाजूने. आता तुम्हाला मुंबई माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण मी असं आपल्याला सांगतो, या बाजूने परळ, त्या बाजूने लो परळ आणि या बाजूने सेंट्रल माटुंगा आणि त्या बाजूने वेस्टर्न माटुंगा असा जर एरिया आपण असणारा धरला तर तो नवा BKC होतो. तेव्हा माझा प्रस्ताव असा होता
की त्याचा अर्ध जे आहे ते कमर्शियल यूज करायचं आणि उरलेला वरचा जो आहे सगळा तो हा जो मराठी माणसाचा टक्का कमी होतो आहे त्याचा हाऊसिंग बांधून त्याला असणारं त्या ठिकाणी द्यायचं. हे जर झालं तर टक्का जो कमी होतो आहे मराठी माणसाचा तो त्या ठिकाणी मुंबईमध्ये स्टेबलाइज आपण असताना करू शकतो. कारण का त्या सगळ्या भागामध्ये माझ्या अंदाजानं मला असं दिसतं आहे की लाखाभराच्या वरती कुटुंब आपण त्या ठिकाणी बसू शकतो अशी परिस्थिती आहे. आता हे जसं आहे तसं मराठी माणसाने ठरवलं पाहिजे की त्यांनी वंचितच्या पाठीमागं उभं राहायचं की न राहायचं, की त्यांनी आपलं जात आणि धर्म ह्याला प्राधान्य द्यायचं. तो जात आणि धर्माला प्राधान्य द्यायला लागला की प्रादेशिकवाले त्याला हकलायला लागतील. पॉलिटिकल सिक्सर आहे तुमचं, पॉलिटिकल सिक्सर आहे म्हणजे माझा पॉलिटिकल सिक्सर नाही आहे, मी आपली परिस्थिती आहे ती बयान केली. एक आरक्षणाच्या बाबतीतला दुसरा मुद्दा असा आहे, SC ST आणि OBCना जे आरक्षण आहे तर त्या आरक्षणामधल्या ज्या लोकांनी पहिल्या टप्प्यात आरक्षण घेऊन पुढे आले, मुख्य प्रवाहात आले, आता पुन्हा टप्प्यामध्ये तेच लोक त्यांची मुलं नव्याने आरक्षण घेतात आणि गावाकडचा जो त्या कॅटेगरीतला वंचित समूह आहे तो तसाच पाठीमागे राहतो, त्याला पुन्हा नव्याने आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या कॅटेगरी वाईज आरक्षणाचा काही पुनर्विचार झाला पाहिजे का? अजून तसं चर्चेला काही मुद्दा आलेला नाही. आता तुम्हाला कोणी ही चर्चेचा मुद्दा झाला तर त्याच्यावरती चर्चा होऊ शकते, नाही असं नाही. 50%च्या कॅपचा जो विषय आहे तुम्हाला हे सगळं आता आंदोलन तुम्ही जसं म्हणताय की दिवाळीच्या नंतर हे आक्रमण सगळं होईल, मग त्याच्यावर काय तोडगा आहे का की सरकार खरंच 50%च्या आत यांना OBC असेल किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये बसून आरक्षण देऊ शकतं का? हा फक्त राजकीय जुमला म्हणजे तुमच्याकडून अपेक्षित उत्तर ते माझं असं एवढं म्हणतं आहे की मी आता उदाहरण म्हणून देतो की रयतेतल्या मराठ्याचं एक लग्न ठरवायला मी स्वतःहून गेलो होतो. मुलगा मुलीमध्ये काही अडचण नव्हतं, आईबापामध्ये काहीच अडचण नव्हती. त्या मुलीचे आईबाप मला बाजूला घेऊन म्हटले, प्रकाश ह्याला चपरासी तरी लावणार का तुम्ही? आणि मी म्हटलं त्याच्याकडे शेती आहे, तुम्ही चपरासी कशाला का? नाही नाही नाही, शेतीमधनं उत्पन्न निघत नाही, चपरासी म्हटलं तर महिन्याच्या महिन्याला पगार येतो, कुटुंब तरी चालेल. हे ही जी मानसिकता आलेली आहे ही मानसिकता तुम्हाला ॲड्रेस करता आली पाहिजे. आणि ती मानसिकता ॲड्रेस करायची असेल तर जी शाश्वत व्यवस्था आहे ती शाश्वत व्यवस्था पुन्हा तुम्हाला असताना आणावी लागेल आणि त्या शाश्वत व्यवस्थेचा प्लॅन आम्ही असताना मांडतो आहे आता. म्हणून जात आणि धर्म जर लोक पाळायला लागले तर त्यांची शाश्वतता संपते आणि मग लुटारूंचं राज्य येतं हे आपण असताना त्या ठिकाणी बघतोय. तेव्हा काँग्रेसवाल्यांनीच लुटलं, अमुक यांनीच लुटलं असं जे BJPवाले म्हणतात आहेत हे अजिबात चुकीचं आहे. आत्ता BJPवाल्यांनी सुद्धा लुटायला सुरुवात केलेलं आहे. त्याच्यामुळे ही लुटारूची गँग अशी नाही, ही लुटारूची सुद्धा गँग आहे. कॅग आता सगळं त्या ठिकाणी बाहेर काढतोय. त्याच्यामुळे जात आणि धर्म याचं राजकारण केलं तर मग इथला असणारा सर्व अनिश्चिततेचा काळ हा सुरुवात होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आरक्षण देता येईल का? तुम्हाला काय वाटतं की हे फक्त ताणत घेणार आणि शेवटी म्हणणार सुप्रीम कोर्ट बसलेलं आहे, देणार नाही. 50%च्या वरती त्यांनी कॅप दिलेला नाही आहे, काही नसणार आहे. तुम्हाला जायचं असेल तर त्याचं व्यवस्थित मार्ग काढून गेला पाहिजे. म्हणजे मार्ग नाही असं नाही, मार्ग व्यवस्थित काढून तुम्ही गेलात तर तुम्हाला असणारं सुप्रीम कोर्ट तिथे उभं करेल दारात. जे आम्ही असणारं आता मराठा आरक्षणामध्ये सुद्धा रेखाताई ज्यावेळेस सर्वपक्षीय बैठकीमध्ये गेल्या होत्या त्यावेळेस त्यांनी सुप्रीम कोर्टाचा पॅराग्राफ वाचून दाखवला की ज्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं आहे की आम्ही तुमच्याकडे असणारा इम्पेरिकल डेटा मागितला की हा समूह कसा गरीब आहे आणि ह्याला आत्ता आरक्षणाशिवाय दुसरा मार्ग राहिलेला नाही असं तुम्ही आमच्याकडे दाखवा
आम्ही मान्य करतो ना, पण तुम्ही आमच्याकडे डेटाच ठेवणार नाही आणि नुसतं दादागिरी करून म्हणणार की नाही गावातली टगेगिरी जसं असताना होते तशा रीतीने मुख्यमंत्री होऊन इथं टगेगिरी करून सांगणार वकिलामार्फत की यांना आरक्षण द्या, ते आम्ही मान्य करणार नाही, अशा शब्दामध्ये मराठा आरक्षण नाकारण्यात आलेलं आहे. हा, मला सत्तेवरती बसवा मगच माझा फॉर्म्युला अस्तित्वात येईल, नाही ते येणारच नाही. पण ओबीसी भाजपचा बेस आहे म्हणून भाजप ओबीसी अंगावर घेणार नाही. ते आम्ही आजही सांगतोय की ओबीसीच्या 27% आरक्षण जसंच्या तसं ठेवून इतर मागणारा वर्ग जो आहे त्याला तुम्ही त्याच्या मागणी अनुसार सॅटिस्फाय करू शकता, नाही असं नाही. ओबीसींचं 27%मध्ये शिरकाव करण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला ओबीसींचं आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला हा प्रश्न मार्गी काढता येतो, नाही असं नाही. पण मी जसं म्हणालो की हा तोडगा मी इलेक्शनच्या अगोदर मांडणार नाही. तुम्ही सत्ता माझ्या हातामध्ये द्या, आम्ही असं वंचितच्या हातामध्ये सत्ता द्या, आम्ही असा हा तोडगा काढतो. एकीकडे आरक्षणाचा मुद्दा चाललाय आणि दुसरीकडे ते खाजगीकरण सुरू आहे, मग आरक्षणाचा काय फायदा होणार? आम्ही काय म्हणालो की सत्ता द्या, आम्ही तुम्हाला मार्ग देतो. मुख्यमंत्री आज ओबीसीची बैठक घेणार आहे. मुख्यमंत्री आज ओबीसीची बैठक घेणार. हो, मला वाटतं श्रावण देवरेंची पोस्ट मी ऐकली आहे. हजारोच्या कार्यकर्त्यांनी तिथे सहभागी व्हा असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते तिथे चर्चा होणार नाही, सभाच होईल. तुम्ही एमआयएम सोबत काय भूमिका आता व्यक्त करत नाही, काय झालं, पण मुस्लिमांसोबत फार जवळीक वाढतोय. माझ्या अगोदरपासून नव्हते, आता थोडी आहे. माझ्या असणारे 64 म्हणजे 84 पासून आहे, आता थोडी येते. एमआयएमला सोबत घेऊन मुस्लिम जवळ येणार. मागच्या वेळेस आलेच नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडे नाहीच आहे हा मास. विद्यार्थ्याची स्कॉलरशिप 2 वर्षापासून आली नाही. ते म्हणूनच म्हटलं ना की ते असणारं 5.5 लाख कोटीचं नियोजन जे झालं पाहिजे ते 5.5 लाख कोटीचं नियोजनच होत नाही आहे. आणि ते नियोजन होत नसल्यामुळे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही आणि जे स्कॉलरशिप मिळण्याच्या कॅटेगरीमध्ये SC आणि ST येतो त्याला 2-2, 3-3 वर्ष मिळत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि किंवा परदेशी शिकायला जो विद्यार्थी जातो आहे त्याचं तुम्ही आकडा तर पहिल्यांदा फिक्स करा की आम्ही दरवर्षी ओबीसीच्या ह्याच्यावरनं एवढे देणार, SCमधनं एवढे देणार, ट्रायबलमधनं एवढे देणार आणि त्याच्यावरती आम्ही देऊ शकत नाही असं न करता तुम्ही जगाकडून असणारा अर्ज मागवता. ते जगाकडून अर्ज मागितले की सगळेजण म्हणतात मला परदेशी शिकायला जायचं आहे आणि तुम्ही न क्रायटेरिया लावल्यामुळे मग त्या दृष्टीने मग बार्टीवरती असणारं सगळं प्रेशर येते, अशी परिस्थिती आहे. शरद पवार काही दिवसात भाजपमध्ये सामील होतील अशा स्वरूपाचे दावे काही जण करतात. ते तुम्ही शरद पवारांनाच विचारा. पण बारामती अॅग्रोवरती जी काही कारवाई झाली आहे सध्या, शरद पवार आणि महाराष्ट्र एकत्र येत आहे. मला माहीत नाही, त्या दोघांना विचारा तुम्ही काय प्रकार आहे तो. रोहित पवार जे नाना आहेत, पटोलेंनी त्यांचा गंभीर आरोप केला आहे की 3 इंजिनचं सरकार म्हणजे हे झाल्यानंतर सुरुवात आहे आणि केसरकरांनी सुद्धा मान्य केले की शाळेच्या मंजुरीसाठी 25 कोटीची त्यांना ऑफर आली, अशी लूट सुरू आहे सध्या. म्हणजे शाळा मंजुरीसाठी 25 कोटीची ऑफर केसरकरांना दिली होती. कोणी कुणी दिली हे नाव नाही सांगितलं. ते पण म्हणजे ते नाही 25 कोटी कशासाठी? शाळेची मंजुरी देण्यासाठी त्यांच्या मार्फत. अधिकच्या शाळांना मंजूर. आधीच्या शाळेंना मंजुरी मिळावी म्हणून 25% त्यांना द्यावी. केसरकरांनी नाव सांगावं ना, त्याच्याकडे जाऊन बसतो ना मी, अरे बाबा तू 25 कोटी मला दे, आता इलेक्शनमध्ये येतो आणि नवीन शाळा तुला देतो म्हणून. ती ऑफर तुम्ही घेता. सरळ आहे. हा, आम्ही वंचितच आहोत, पैशापासून वंचित आहोत. पण हे गंभीर आहे. असं जर होतं तर म्हणजे म्हणून म्हटलं की हे सरकार जे आहे की एका बाजूला जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायला निघालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला खाजगी ह्याच्यामध्ये शाळा मागणी सुरुवात झाली आहे. याचा अर्थ
कुठेतरी शिक्षणाच्या धोरणामध्ये मिसमॅच आहे अशी परिस्थिती आहे. ते झालंच आहे, ते ऑलरेडी झालेलं आहे आणि त्याला करणारं सुप्रीम कोर्टसुद्धा जबाबदार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. म्हणजे जे काही कर्नाटक महाराष्ट्राने वाढत्या शिक्षणाचा खर्च आपल्याला ज्याला म्हणता येईल की सहन करता यावा म्हणून त्यांनी 10% मॅनेजमेंट कोटा काढला आणि मॅनेजमेंट कोटा काढून 90% विद्यार्थ्यांना जे शासन फी लावते तेच त्या ठिकाणी लावली पाहिजे आणि उरलेल्या ह्या 10%मधनं तुम्ही तुमचं मॅनेज करा असं धोरण आखलं होतं आणि त्यातून इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस आल्या. त्या पहिल्या कॉलेजेस व्यवस्थित चालले. ते व्यवस्थित चालल्यानंतर त्याच्यामध्ये 2 गोष्टींचा हस्तक्षेप झाला. AP इनामदार आणि कर्नाटकमधली असणारी एक मॅटर होती. त्या 2 मॅटरमध्ये सुप्रीम कोर्टाने जे हस्तक्षेप केलं आणि त्या हस्तक्षेपामध्ये करत असताना त्यांनी जे असं म्हटलं की वाय सम स्टुडंट शूड पे अदर कॅन्डिडेट फीज. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी उरलेल्या विद्यार्थ्यांची फी का द्यावी म्हणून 10% कोटा त्यांनी असताना संपवला आणि त्यातून मग असणारा शासनाचा कंट्रोल गेला आणि त्यांनी सांगितलं की संस्थेनं जे करायचं आहे त्यांनी करा आणि संस्थेने मग असणारा पूर्णपणे बाजारीकरण केलं अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे पार्शल धोरणातून 10% विद्यार्थ्यांना शिक्षणाची पूर्ण त्यांनी फी दिली पाहिजे असं जे असणारं धोरण शासनाने ऐकलं होतं आणि त्यामुळे 90% विद्यार्थ्यांना आम्ही जे फिया फिक्स केलेल्या आहेत म्हणजे शिक्षण खात्याने फिक्स केलेल्या फिया ह्या द्याव्या म्हणून असणारं जे होतं त्याचं वाटोळं कोणी लावलं असेल तर सुप्रीम कोर्टाच्या 2 जजमेंटने लागला असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याचा फायदा मग इथले राजकीय आम्ही बसलोच होतो. नवीन काहीच नाही. तेव्हा आम्ही असणारं पूर्ण बाजारीकरण करून टाकलं. दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं की इथे असणारं अनुसूचित जाती जमाती आणि आर्थिक सामाजिक न्याय भ्रम आणि वास्तव्य जे बजेट महाराष्ट्राचं एवढी वर्ष झालेलं आहे त्याचं विश्लेषण करणारं प्राध्यापक इंद्रजित आलटे यांनी असणारं अनेक वेळा ते लिहितात पण त्याचं सायंटिफिकरित्याने त्यांनी असणारं मांडणी त्याच्यामध्ये केलेली आहे. प्रत्येक बजेट त्यांनी असणारं ॲनालिसिस केलेलं आहे आणि हे बजेट ॲनालिसिस करताना राज्याचा निधी प्रोडक्टिवली जाण्यापेक्षा तो अनप्रोडक्टिवली कशा रीतीने गेलेला आहे याची त्यांनी असणारं मांडणी केलेली आहे. त्याचं आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. तुम्हाला हिंदीमध्ये पाहिजे. मैं ऐसे समझता हूँ कि देश जो है ऐसे कतार पर खड़े हैं कि जो उसने कभी 70 साल पहले देखा ही नहीं. इलेक्शन जैसे जैसे नज़दीक आएंगे और दीपावली ख़त्म होते जाएगी वैसे वैसे ED है, इनकम टैक्स है, CBI है, IP है, रॉ है, इनका पूरी तरह से इस्तेमाल किया जाएगा. लोगों पर जो है वो रेट डाली जाएगी और काफ़ी बड़ी पैमाने पर यहाँ जो है क्रिश्चियन, मुस्लिम और जैन इन पर जो है वो काफ़ी बड़ा हमला होना शुरुआत हो जाएगा. कई लोग मुझे ये पूछते हैं कि जैनों पे हमला क्यों होगा. जैन समाज वैसे शांतिपूर्वक समाज है, इसमें कोई दो राह नहीं है. पूरी तरह से वेजिटेरियन समाज है, इसमें दो राह नहीं है. लेकिन यहाँ जितना भी नॉन वेजिटेरियन चीज़ें जो है जिसका व्यापार जो है ये व्यापार जैन समाज के हाथ में है और उनके ही व्यापारी कर रहे हैं. इसलिए जैसे जैसे ये वेजिटेरियन वर्सेस नॉन वेजिटेरियन का झगड़ा शुरुआत होगा
वैसे वैसे जैन समाज को टारगेट किया जाएगा कि क्या आप दिखाने के लिए वेजिटेरियन है, लेकिन असलियत में जो व्यापार आपका है, ये आपका व्यापार जो है वो नॉन वेजिटेरियन व्यापार है, और इसलिए आप हमको गुमराह कर रहे हो, बेवकूफ़ बना रहे हो, और इसलिए जैन मुनि और साधु जो है इन पर मैं समझता हूँ कि खतरा मंडरा रहा है। जो बातें मैं सुन रहा हूँ उस बातों को मैं दोहरा रहा हूँ। इसलिए मैं तमाम भारतीयों से अनुरोध कर रहा हूँ कि दिवाली के बाद परिस्थिति ऐसी बदली जाएगी, ऐसा माहौल बनाया जाएगा कि जिसमें जो गोधरा में हुआ या जो मणिपुर में हुआ उसके कई जगह कांड होने की पॉसिबिलिटी है, उम्मीद है। और इसलिए मैं लोगों से कहता हूं कि पार्लियामेंट के चुनाव तक आप शांति रखिए, किसी भी प्रकार के भड़कावे में ना आए। ये जो सनातन धर्म के कुछ लोग हैं कि जो अफवाहें फैलाते रहते हैं, उस पर आप भरोसा न रखते हुए आप शांतिपूर्वक, अगर लोकसभा का चुनाव होता है तो मैं समझता हूँ कि हमने बहुत बड़ी बात हासिल की। वरना दुनिया में यही जाएगा यहाँ पर कि हिंदुओं की सरकार है, और हिंदुओं की सरकार होने के बाद हिंदुओं पर ही अत्याचार हो रहा है। ये मेरे ख्याल से इतिहास इस देश में नहीं दोहराना चाहिए। इसलिए आम जनता जो है, भारतीय जनता जो है, वो शांतिपूर्वक अपने आप को पेश करेगी दिवाली के बाद लोकसभा के इलेक्शन तक, ऐसा मैं भारतीयों से उम्मीद करता हूँ। मुस्लिम आरक्षण की भी डिमांड हो रही है, मुस्लिम आरक्षण। हाँ, उदगीर में भी बैठे हुआ है। उस बात को जो है वो मुंबई हाई कोर्ट ने एक्सेप्ट कर लिया है कि शिक्षा के क्षेत्र में जो है वो 5% इनको आरक्षण होना चाहिए। और उसके लिए उदगीर में जो है अनशन पर बैठे हुए लोग हैं, जैसे धनगर समाज जो है करजत के बगल में अनशन को चौंडी को अनशन के लिए बैठा है, वैसे और लोग जो है कोलियों में मैं सुन रहा हूँ कि वो भी अब अनशन पर बैठने के लिए तैयार है। तो आरक्षण के लिए, आरक्षण के मुद्दे को लेते हुए मैं समझता हूँ कि काफ़ी बड़ी घनसुमा होगी, ऐसा मैं मानता हूँ। सर, पिछले कुछ महीने पहले आरएसएस प्रमुख मोहन भागवत मस्जिदों में जाते हैं, मदरसों में जाते हैं और कई दूसरे समाज के लोगों के इबादतगाहों में जाते हैं। तो क्या आपको लगता है कि आरएसएस पूरे देश के लोगों को एक साथ लेकर साथ चलने वाली है? देखिए, आरएसएस कभी भी, जब तक वो गोलवलकर की किताब वी एंड हिज ब्रदरहुड, इसकी निंदा नहीं करती, और जिस तरह से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हिंदू धर्म के मनुस्मृति से कहा कि मैं इससे सहमत नहीं हूँ, ये व्यवस्था मैं मान्य नहीं करता हूँ, इस व्यवस्था को मैं बदलूँगा। और इसलिए उनके जो साथी थे, उन साथियों के साथ उन्होंने उसका दहन किया और कहा कि नई व्यवस्था हम लोग इस देश में ले आएंगे। उसी तरह मोहन भागवत, जब तक ये जो गोलवलकर की किताब है वी एंड द ब्रदरहुड, इसको जब तक नकारते नहीं, जलाते नहीं, अपने आप को बगल रखते नहीं, और संविधान की सामाजिक व्यवस्था ये हमारी व्यवस्था है, हम इसको स्वीकार करते हैं, इन बातों को जब तक दोहराते नहीं, तब तक इनका मस्जिदों में जाना, गुरुद्वारे में जाना, मैं समझता या बुद्ध विहार में जाना, इसका कोई मतलब नहीं है। ये सिर्फ दिखावा है। अब उनके पाँव के नीचे की मट्टी जो है वो फिसल चुकी है। और इसी साल आपने देखा होगा कि 2021 और 2022 इस साल में करीब 1,10,000 हिंदू फैमिलीज जो है, परिवार जो है, अपने आप को खतरा महसूस कर रहे थे, देश छोड़ के चले गए, नागरिकता भी छोड़ के चले गए। तो ये जो आने वाली परिस्थिति है, इस आने वाले परिस्थिति को मैं समझता हूँ कि जो हिंदू वोटर है उसने इस बात को गौर करना चाहिए कि बाबा साहब अम्बेडकर ने थॉट्स ऑन पाकिस्तान की जो किताब लिखी, उसका एक मकसद ये भी था कि हिंदुओं को अपना एक राज होना चाहिए, और नक्शे के साथ में उन्होंने बताया कि हिंदुओं का राज कैसे होगा। मैं ये मान के चलता हूँ कि ये एक ही नेता ऐसे थे उस वक्त के कि जिनके पास
हिंदुओं का राज किन राज्यों में होगा और कहाँ उनकी सीमा कहाँ पर होगी उसका उन्होंने लिख के दिया, और यही कहा कि मुसलमानों को मुसलमानों का राज दे दो। जो वेस्ट पाकिस्तान के जो मुसलमान हैं, जो एक अलग कौम है वहाँ पर, उनको एक अलग से उनका राज्य दे दो तो, और हिंदुओं का अपना एक अलग से राज बनना चाहिए। तो मैं समझता हूँ कि हिंदुओं का एक अलग से राज भारत बन चुका है, लेकिन इस हिंदू समाज के अंदर कई देवता है, कई देवियां हैं, कई विचारधारा है कि जिसको आप स्वीकार नहीं सकते। आपको सभी को स्वीकार के, सभी को साथ में ले जाके चलने के लिए आपको एक भूमिका बनानी थी, और इसलिए उस वक्त जो है वो बाबा साहब अम्बेडकर ने प्रियम्बल में सेक्युलर ये लफ्ज़ इस्तेमाल नहीं किया, लेकिन संविधान के चारों कोने पर सेक्युलरिज्म का ठप्पा जो है वो लगा दिया था। उसकी वजह यही थी कि हम लोग सभी विचारधारा और सभी भगवान और देवता जो है उनको मानने की मानसिकता हमारी बनाए, और वही मानसिकता मेरे ख्याल से बन चुकी है। इसलिए ये देश जो है इस पर रबर स्टैम्प हम लगाने जाएंगे, हिंदुओं का रबर स्टैम्प लगाने जाएंगे तो दोबारा इस मिट्टी में दफनाया हुआ एक हिस्सा जो है कि हम कौन से भगवान को मानेंगे, कौन सी देवी को मानेंगे, किसके विचारधारा को मानेंगे, ये दोबारा उफलने की और दोबारा बाहर निकलने की बात होगी। मेरे ख्याल से इस पर भी गौर होना चाहिए, और इसलिए आरएसएस के बहकावे में ना आते हुए, सनातन धर्म के प्रचारों के बहकावे में ना आते हुए हम लोग शांतिपूर्वक अपनी ज़िंदगी गुजारे, यही कोशिश में कर रहा हूँ। सर, आपने कहा कि कई सारे लोग देश छोड़कर जा रहे हैं, लेकिन अगर दूसरी तरफ देखा जाए तो जो कनाडा में लोग हैं, इंडियन लोग, वो परेशान हाल हैं, उसे किस तरह देखते हैं आप? देखिए, मैंने कहा ना कि सरकार को जो है आपको जो है जो आपकी फॉरेन पॉलिसी किस ढंग से हो, इसका मेरे ख्याल से तय करना ज़रूरी है, ऐसा मैं मान के चलता हूँ। सिखों के साथ में लेते हुए, चाहे कनाडा हो, ज़ुरिच हो, लंदन हो, यूएस हो, कैलिफोर्निया हो या चिकागो हो, इन देशों में हमेशा कुछ ना कुछ सिखों का ये रहता है, खालिस्तान की उनकी मांग रहती है। लेकिन सवाल ये है कि उनके खालिस्तान की मांग को लेते हुए यहाँ का जो सिखिज़म को मानते हैं उनकी राय क्या है। जहाँ तक मैं समझता हूँ कि इतना बड़ा कांड 84 से लेके 90 तक हुआ, वहाँ के सिखों ने भारत सरकार को कभी छोड़ा नहीं, कभी सवाल नहीं किया। गोल्डन टेम्पल पर हमला होने के बाद भी उन्होंने ये कहा कि कुछ लोगों को बाहर निकालना था, इसलिए कार्रवाई की ज़रूरत थी, लेकिन उन्होंने कभी ये नहीं कहा कि ये सिख धर्म पर हमला है। तो ये मैं समझता हूँ कि सबसे बड़ी बात है कि सिखों ने अपने आप को देश प्रेमी बता दिया है। इसलिए इनकी जो कार्रवाई चल रही है सरकार की, मैं मान के चलता हूँ कि सही नहीं है। उस पर उन्होंने सोचना चाहिए कि वहाँ के प्रचार का यहाँ के प्रचारों में, यहाँ के सिखों पर क्या परिणाम हो रहा है। तो कोई परिणाम नहीं है, कोई दिखावा भी नहीं देता है, और इसलिए मैं मानता हूँ कि ये अपनी पॉलिसी और अपनी कैसे चले, इस पर मेरे ख्याल से इनकी कोई रुझान नहीं है, ना इनके पास कोई पॉलिसी है, इसलिए ये भटकते रहते, ऐसी एक परिस्थिति है। सर, ये जो अभी मंत्रिमंडल की बैठक में शहर का नाम, औरंगाबाद का नाम चेंज किया है, इसको आप किस तरह देखते हैं? देखिए, सरकार है, नाम बदलने का अधिकार है, और नाम बदलने का अधिकार है तो मेरे ख्याल से किस पर एतराज़ नहीं होना चाहिए। जैसे हम लोग कहते हैं कि भैया नाम बदलने से कोई मतलब नहीं, क्योंकि जो कह रहे हैं वो मेरे ख्याल से धार्मिक इशू उसको उठा रहे, धार्मिक तरीके से उठा रहे कि भैया ये औरंगज़ेब का जो है मुसलमानों का है। मैं इसको मुसलमानों का नहीं देखता हूँ। औरंगाबाद शहर है, खुलताबाद है, ये जो इलाका है ये
भारत की सुरक्षिता को लेके सेकेंड कैपिटल होना चाहिए, ऐसे तुगलक की बात थी और उसी ने इसका नाम जो है वो औरंगाबाद रखा था। मैं समझता हूँ कि हिस्टोरिकल इशू को हम लोग धार्मिकता के रूप से देखेंगे तो मेरे ख्याल से दूसरी तरफ से भी उस पर धार्मिकता आएगी, ऐसी एक परिस्थिति है। जैसे बाबा साहब ने भी ये कहा था कि दिल्ली जो है वो हमेशा खतरे में रही है और इसलिए स्वतंत्र भारत में भी एक दूसरा कैपिटल होना चाहिए। उन्होंने हैदराबाद सजेस्ट किया था। तो हम लोग अपना नज़रिया जो है वो धार्मिक और जातीयता मैंने जो कहा है उससे बाहर निकलना चाहिए और हमने जो है देश की सुरक्षा के लिए ये शहर कैसा होना चाहिए इसकी एक बात है। आप हम लोग जैसे कहते हैं कि भाई तुमने संभाजी नगर लग दिया, इसका मतलब है कि 14वें सदियों से लेके दिल्ली असुरक्षित है। इस मामले को जो उठाया गया और जो इतिहास हम लोग देते हैं कि दिल्ली हमेशा 600 साल में 17 बार हमले हुआ है, इनसिक्योर्ड है। हम लोग उस इनसिक्योरिटी के माध्यम से क्यों नहीं देखते इसको? हम लोग हर बात जो है धार्मिक आईने से ही क्यों देखना चाहते हैं? इसलिए मैं ये समझता हूँ कि जो इतिहास है उस इतिहास को हम लोग रखेंगे तो शायद मेरे ख्याल से आम जनता अपने पास आएगी। धार्मिकता से देखेंगे तो धार्मिकता वो विभाजन हो जाएगा और जिनको जो अपनी रोटी सेकनी है इस विभाजन पर वो अपनी रोटी सेकते रहेंगे। सर, पार्लियामेंट में जो वाकया हुआ था दानिश कुमार का, उसको किस तरह देखते हैं? देखिए, दानिश का जो है वो सभी ने दानिश के साथ दानिश के लिए जो लफ्ज़ इस्तेमाल किया वो मैं समझता हूँ कि सभी ने निंदा करना चाहिए। लेकिन उसके साथ साथ मुसलमानों से भी मैं कहना चाहता हूँ कि आपका ये जो रवैया है कि जीतने वाले के साथ जाना और कांग्रेस वालों के साथ में जाना, ये दो बातें जो है ये मुसलमानों के खिलाफ बड़ी बात होती है। क्योंकि आज उनका समर्थन करने के लिए ना कांग्रेस आया ना और कोई आया, सिर्फ चाय पीने के लिए राहुल गांधी गए उसके घर में, उसके अलावा कोई दिखाई नहीं देता है। इसलिए जो समाज की विभिन्नता है, यहाँ पर समाजवादी थे, यहाँ पे लेफ्टिस्ट थे, यहाँ पे ह्यूमैनिस्ट थे कि जो मुसलमानों की हिमायत करती थी, आज जो है वो मुसलमानों को हिमायत करने की वंचित के अलावा कोई दिखाई नहीं देता है। और उसकी वजह यह है कि आप जब तक इस संकल्पना से बाहर नहीं निकलते, जीतने वाले के साथ हम लोग जब तक नहीं जाएंगे और कांग्रेस वालों का साथ आप जब तक नहीं छोड़ोगे, तब तक मेरे ख्याल से आपको बचाने के लिए सदन में भी कोई नहीं आया, ना पब्लिक में भी कोई आया। इसलिए अपना रवैया जो है वो मुसलमानों ने देखना चाहिए कि इस रवैये से हम लोग मित्रता करते हैं या हमसे लोग छुटकारा पाते हैं, इस पर देखना ज़रूरी है, ऐसा मैं मानता हूँ। एमआईएम के साथ समझौता मुमकिन है अभी भविष्य में? पहले भी कह दिया हम लोग की अभी नहीं है। थैंक यू। चाय पी लीजिए सब जन।